श्री गणेशाय नमः. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामिन्ये नमः. ओम नमो भगवते श्री गोपाल बाबाय नमः. श्री गोपाल बाबा महाराज आश्रम पिठापूर प्रकाशित श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामृत अध्याय 23. शिवपूजा रहस्य विवरण. शिवपूजा भक्ती महिमा. त्यांना श्रीपादांचा उपदेश. मी कृष्णा नदी ओलांडत असताना धर्मगुप्त नावाचे गृहस्थ भेटले. तेही कुरवपूरला श्रीपादांच्या दर्शनासाठी येत होते. बोलता बोलता कळले की ते वैश्य असून पिठापूरच्या व्यंकटप्पय्या श्रेष्ठींचे नातलग आहेत. मी थक्कच झालो. मला भेटणारे श्रीपाद श्रीवल्लभांचे सर्व भक्त श्रीपादांचे दिव्य चरित्र, त्यांच्या दिव्य लीला, त्यांची महिमा व त्यांच्याविषयीच्या अद्भुत घटना सांगत असत. प्रत्येक घटनेतून चित्र विचित्र अशा अनेक गोष्टी कळत होत्या. श्रींच्या दिव्य चरित्रात प्रत्येक वर्षी काही विशेष घटना घडत होत्या, पण त्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या होत्या, एकात एक मिसळणाऱ्या नव्हत्या. प्रत्येक घटना विलक्षण व कधीही न ऐकलेली होती. मला आत्तापर्यंत श्रीपादांच्या 10 वर्षापर्यंतच्या लीला कथा क्रमशः भक्तांकडून समजल्या होत्या. माझ्या मनात सहज विचार आला, धर्मगुप्त बहुतेक त्यांच्या 11व्या वर्षी घडलेल्या घटना सांगतील. श्रीपाद क्षणोक्षणी लीला विहार करणारे आहेत. मला जे वाटले होते तेच खरे झाले. माझ्याशी बोलत असताना धर्मगुप्त म्हणाले, अहो शंकर भट्ट, मी शिवभक्त. श्रीपादांना 11वे वर्ष लागले होते. पिठिकापूरला एक शिवयोगी आले. ते मोठे अधिकारी सत्पुरुष होते. ते करतल भिक्षा घेत. त्यांच्याजवळ झोळी, ताट किंवा कुठलेही पात्र नव्हते. ते दिसायला वेड्यासारखेच दिसायचे. ते प्रथम कुकुटेश्वरांच्या देवळात आले. धुळकट कपडे व बावळा वेश यामुळे पुजारी त्यांना आत येऊ देत नव्हता. देहभान नसलेला तो अवधूत होता. तो सतत शिवपंचाक्षरी मंत्र जपत होता. घोड्यावर बसून मी व्यंकटप्पय्या श्रेष्ठींकडे जात असे. तेव्हा मार्गात लागणाऱ्या कुकुटेश्वराच्या दर्शनाला जायची माझी सवय होती. त्याप्रमाणे मी देवळात गेलो. मी गावचा सन्मानीय वैश्य होतो. तसेच जो पुजाऱ्याला भरपूर दक्षिणा देत असे त्यांच्या नावाची पूजा पुजारी मोठ्या गुरुदक्षिणा घेऊन थाटामाटाने करीत असत. मी 5 वराह देत असे. ती दक्षिणा ते आपापसात वाटून घेत व मला म्हणत, तुमच्यासारख्या सद्वैश्यांची सनातन धर्मरक्षणासाठी फार आवश्यकता आहे. इतक्यात बाहेर असलेला शिवयोगी आवेगाने आत आला. त्याच्यासोबत 2 मोठे नाग पण आत आले. पुजाऱ्यांची घाबरगुंडीच उडाली. शिवयोगी म्हणाले, पुजाऱ्यांनो, तुम्ही भिवू नका. तुम्ही ज्या कुकुटेश्वराची पूजा करता त्याचेच हे अलंकार आहेत. पुत्र पित्याला मिठी मारतो, त्याप्रमाणे हे नाग कुकुटेश्वराला मिठी मारण्यासाठी आतुर झाले आहेत. ते आपले भाऊबंधच समजा. आपण आपल्या भावंडांना भिणे, त्यांच्यापासून पळणे किंवा त्यांना मारणे हे महापापच. पुजाऱ्याच्या विशेष पूजेमुळे ते इथे आले आहेत. नागभूषण असलेल्या कुकुटेश्वराची आपण अधिक भक्तिभावाने श्रद्धेने पूजा करा. रुद्रातील नमकचमक सुस्वरात आलाप घेत म्हणा. पुजाऱ्यांना काही सुचेना. श्रीमंत भक्तांकडून चांगली दक्षिणा मिळावी म्हणून त्यांना खुश करण्यासाठी ते त्यांची स्तुती करत. तिथे पिठिकापूरचाही एक पुजारी होता. त्याचे नाव सूर्यचंद्र शास्त्री असे होते. तो मोठा नियमनिष्ठ असून श्रीपादांवर त्याची मोठी श्रद्धा होती. तो त्यांचा भक्त होता. तसेच तो चांगले अनुष्ठान करणारा होता. श्रीपादांचे नामस्मरण करून त्याने नमक चमक म्हणायला सुरुवात केली. अत्यंत सुस्वरात व आलाप घेत तो म्हणत होता. तेथे आलेले 2 नाग पण त्या तालावर आपला फणा डोलवत आनंद व्यक्त करत होते. सूर्यचंद्र शास्त्री शिवयोगींना बापनाचार्यांकडे घेऊन आले. त्यांना संतृप्त करणारे जेवण दिले. नंतर शिवयोगींनी श्रीपादांचे दर्शन घेतले. श्रीपादांनी त्यांना शिवशक्ती रूपात दर्शन दिले. शिवयोगी 3 दिवस समाधी स्थितीत राहिले.
3 दिवसांनंतर श्रीपादांनी त्यांना स्वतः जेवू घातले व म्हणाले, बेटा, सनातन धर्मात सांगितल्याप्रमाणे धर्मकर्म आचरण करून तारावे. पुराणातील विषय किंवा कल्पना असत्य नाहीत. त्यातले सामान्य अर्थ वेगळे व त्यातले रहस्यमय गुढार्थ वेगळे असतात. अनुष्ठान करणाऱ्या साधकांच्या अंतःकरणातच त्यातले रहस्यमय गुढार्थ स्फुरतात. ऋतुकारक सूर्यचंद्रात सूर्य हे परमात्म्याचे प्रतीक आहे व चंद्र हे मनाचे प्रतीक आहे. चित्त सूर्यतेज मनोरूपी चंद्रात मिळाले की सृष्टी कार्य पूर्ण होते. अमावस्या हे मायेचे प्रतीक आहे. या माया स्वरूपाच्या आधी वसू नावाच्या कलेचे सृजन झाले. चंद्रबिंबात प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत कलांची वृद्धी होते. नंतर अमावस्येपर्यंत त्यांचा तिथेच लय होतो. परमात्म्याचे तेज ज्या मायेच्या मनोरूपी चंद्रात ज्याप्रमाणे प्रसारित होते तसेच चंद्रात रविकिरण प्रसारित होत असतात. माया व अमावस्या जड स्वरूप आहे. त्यापासून निर्माण होणारे जग मात्र चित्त सानिध्य असले तरी जडात्मक होते. नवपालवी येण्यास जसा वसंत ऋतूचा काळ कारणीभूत असतो, स्त्रीपासून शिशुजननापर्यंतच जीवाला ब्रह्मज्ञानाची ओढ असते. स्त्रीतल्या रजोगुणाला रजस म्हणतात. रजस म्हणजे आर्तव. आर्तव हे ब्रह्माच्या विरुद्ध असते. म्हणजेच आर्तवामुळे ब्रह्महत्या होते. म्हणून पंडित लोक सांगतात, जीव ब्रह्महत्येमुळेच जन्मतो. वेदरहस्य छंदस नी झाकला गेल्यामुळे त्यांना छंदस म्हटले आहे. स्त्रीच्या आर्तवात दोष असल्यामुळे ऋतुमती स्त्रीला 3 दिवस दूर ठेवले जाते. स्वर्ग हा स्वतः सिद्ध तेजोगोल आहे. मर्त्यलोक म्हणजे जनन मरण असलेला लोक, पाताळ सूर्य तेजाने कांतिमंत होतात म्हणून त्याला पृष्णुल म्हणतात. सप्तपाताळाच्या जातवेदातील या अधिष्ठान देवता आहेत. ही पृथ्वी या सप्तपाताळाच्या वर आहे. पृथ्वीची आदिदेवता अग्नी आहे. या 8ही आदिदेवताचे अष्टवसू असे नाव आहे. सूर्य तेजामुळे त्यांना शोभा आल्यामुळे त्यांना वसू म्हटले आहे. या 8ही गोलकाच्या मध्यभागी असलेल्या वायुस्कंदाला सप्तसमुद्र म्हणतात. सामान्य लोक सप्तसमुद्र जलस्वरूप मानतात. ते बरोबर नाही. शिवमहिमा आंध्र प्रदेशातील एकादश क्षेत्रातील शिवस्वरूप. शिव एकादश रुद्र स्वरूप आहे. आंध्र प्रदेशात 11 शिवक्षेत्र आहेत. त्यांचे दर्शन पुण्य फलदायी आहे. बृहतशिला नगरीतील नगरेश्वर, श्रीशैल्य येथील मल्लिकार्जुन, द्राक्षारामम येथील भीमेश्वर, श्रीरामम येथील रामलिंगेश्वर, अमरावती येथील अमरलिंगेश्वर, कोटीपल्ली क्षेत्रातील कोटीपल्लीश्वर, पिठिकापुरातील कुकुटेश्वर, महानंदी येथील महानंदीश्वर, काळेश्वरातील काळेश्वर, श्री काळहस्तीश्वरा येथील काळहस्तीश्वर, त्रिपुरांतकातील त्रिपुरांतकेश्वर. खरे तर या शिवाच्या मूर्ती नाहीत. शिवलिंग म्हणजेच सर्व जीवात्म्यात चमकणारे ज्योती स्वरूपच. साधक जेव्हा सिद्ध होतो तेव्हा त्याच्या निर्मल मनोरूपातील मनोनिर्मलता म्हणजे स्फटिकलिंग, आपल्या मेंदूतील ज्ञानतंतूंचा सहकारी रुद्र, त्याच्यामुळे आपल्याला ज्ञानप्राप्ती होते म्हणून त्याला कपाली म्हटले आहे. मेंदूपासून खाली मानेपर्यंतचा भाग नसांनी व्याप्त असतो, त्यालाच रुद्रजटा असे म्हटले आहे. शिवाच्या हठयोगी रूपाला लकुलिश म्हटले आहे. शिव भिक्षाटन करून जीवांचे पापकर्म नाहीसे करतो. ही सृष्टी राग तालबद्ध अशी सृष्टी स्थिती लय स्वरूप असल्यामुळे तिच्या स्पंदनानुसार शिव आनंद तांडव करतो म्हणून त्याला नटराज म्हटले आहे. शिव परमानंद देणारा तसेच मोक्षसिद्धी पण देऊ शकतो. चित्त म्हणजे मन, अंबर म्हणजे आकाश किंवा वस्त्र. शिव आकाशरूप असल्यामुळे त्याला चिदंबर म्हटले आहे. आपल्याला दिसणाऱ्या या विशाल विश्वात
शिव राक्षसी स्वरूपात असतो म्हणून तो रुद्र स्वरूप आहे. द्वादश ज्योतिर्लिंग हे राशीचक्रातील 12 राशींचे प्रतीक आहे म्हणून शिव काल स्वरूप आहे. अष्टदिशा या त्या अष्टमूर्तींच्या चिदाकाश स्वरूपच आहेत. पंचभूत हे शिवाचे पंचमुख आहे. पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये व मन मिळून एकादश रुद्रकला होतात. यालाच एकादश रुद्र म्हटले आहे. उमा महेश्वर रूप हे नित्य प्रसन्न रूप आहे. ज्ञाननेत्र हाच शिवाचा तिसरा डोळा. समाधी स्थितीत प्रसन्न ध्यानावस्थेत निरंतर प्रवाहित होणारी पवित्रता म्हणजे शिवाच्या जटाजुटातील ती परमपावनी गंगा माता होय. मिथुन स्वरूपात असलेले शिवपार्वती म्हणजे मिथुन रास, हीच अर्धा नक्षत्र आकाशात चमकत असताना शिवदर्शन होते. मिथुन राशीजवळ जाण्यास वृषभ रास ओलांडून जावे लागते. तो वृषभच नंदीश्वर, तो धर्मस्वरूप आहे. 2 भुव्यात चमकणारी ज्योती म्हणजेच ललाटीची चंद्रकला. योग स्थितीमुळे काम जय झाल्यामुळे स्त्री पुरुष भेट झाल्याने जी एकरूप स्थिती झाली तेच शिवाचे अर्धनारीश्वर रूप होय. लिंगोद्भव काळात म्हणजे शिवरात्रीच्या रात्रीच्या 12 ते 2 काळाला लिंगोद्भव काळ असे म्हणतात. सहस्रारात कर्पूर कलिका भगवत ज्योती स्वरूपात चमकते. लिंग म्हणजे स्थूल रूपात सूक्ष्म रूपाने असलेले लिंग शरीर हे ज्योती रूपात चमकत असते असे वेदात सांगितले आहे. शिवपूजा रहस्य हे अनुष्ठानामुळे व गुरुकृपा कटाक्षामुळेच कळू शकते. भौतिक पिठिकापुराप्रमाणे स्वर्ण पिठिकापुराचे ज्योतिर्मय स्वरूप आहे. ते माझ्या चैतन्याने निर्माण झाले आहे. जे ज्ञानी भक्त माझे निरंतर स्मरण करतात त्यांनाच ते अनुभवाने ओळखता येते. त्यामुळे ते या स्थानापासून कितीही दूर असले तरी स्वर्णपिठिकापूरवासी होऊ शकतात व मी त्यांना सदा सर्वदा सुलभ प्राप्त असतो. भौतिक पिठापुरातील कुकुटेश्वराच्या देवळात तू ज्या पुजाऱ्याला पाहिले तो प्रमादगणांच्या अंशाने जन्मलेला आहे. भूत प्रेत पिशाच असे अनेक गण असतात. साधकाचा योगाभ्यास जसा जसा वाढतो किंवा श्रीपाद श्रीवल्लभ आराधना जशी जशी वाढते त्यावेळी भूत प्रेत त्यात अनेक अडचणी निर्माण करतात. त्या अडचणी बाजूला करून माझ्यापर्यंत पोहोचणारे जीव खरंच धन्य होत. माझ्या नावाने माझ्या अजमांच्या घरी मोठे संस्थान स्थापन होणार हे मी अनेकदा सांगितले आहे. माझे संकल्प अमोघ असतात. मुंग्यांच्या रांगेप्रमाणे लाखो भक्तगणांची योगीगणांची माझ्या दर्शनासाठी संस्थानात रीघ लागेल. अर्थात कोणी केव्हा व कसे यावे हे मीच ठरवत असतो. पिठिकापुरात राहत असले तरी काही लोकांना माझ्या दर्शनाची प्राप्ती होईल की नाही शंकाच आहे. ती स्वप्नातीलच गोष्ट आहे. माझ्या अनुग्रहाची अमृतवृष्टी योग्य जीवांवरच होत असते. अयोग्य लोकांसाठी ते मृगजळच ठरते. अशा रीतीने श्रीपादांनी शिवयोगीला अमोल मार्गदर्शन केले. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 23 संपूर्ण.